जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्या उपाशिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा 10वा आणि शेवटचा दिवस, म्हणजेच दिनांक 21/3/2025 ते दिनांक आज 30/3/2025 असे हे 10 दिवसांचं उपाशिका धम्म प्रशिक्षण शिबिर आपल्या येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या या शिबिराच्या अध्यक्ष आदरणीय भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर जिल्हा अध्यक्षा तथा बौद्धाचार्य श्रामनेरी आदरणीय सुनीताताई रोकडे यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं आणि अतिशय यशस्वीरित्या हे शिबिर 10 दिवसाचं एकदम पूर्णत्वास नेलं. त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार. तसेच या शिबिरामध्ये बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला होता आणि खूप म्हणजे जर उन्हाची वेळ होती खऱ्या अर्थानं 2 ते 5 तरी सुद्धा आपल्या ह्या महिला उपासिका धम्म जाणून घेण्याच्या ओढीने त्या या विहारात पोहोचत होत्या. आपल्या लहान लेकरांना सोबत घेऊन सुद्धा त्या इथपर्यंत पोहोचत होत्या आणि सर्वांनी धम्म चांगल्याच पद्धतीने ग्रहण केला आहे आणि त्याचं फलित म्हणून त्या आज आपल्या समोर प्रत्येक जण मनोगत व्यक्त करणार आहेत. म्हणजे त्यांना ह्या उपासिका शिबिरातून काय लाभ झाला, त्या पुढे आता इथून पुढे काय करणार, ह्या 10 दिवसांचं कसं ते चीज करून दाखवणार आहेत, तर ते आपल्या मनोगतातून सांगणार आहेत. तर तत्पूर्वी आपल्या आदर्शांची पूजा धूप दीप अगरबत्ती पुष्प यांनी आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुनीताताई रोकडे आणि आपले तालुका झोन 4 चे अध्यक्ष आदरणीय सुनील गोरे सर हे करतील आणि लगेचच सामूहिक वंदना होईल आणि सामूहिक वंदना झाल्यावर आपलं लगेच मनोगत सुरू करूया. तर कुठेही जाऊ नका, सर्वांनी यांचे मनोगत नक्की ऐका. धन्यवाद. सर्व महिला उपासिका ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी पुरुष आपण त्रिसरण पंचशील सामूहिक वंदना घेऊन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आता प्रास्ताविकानंतर आपण मनोगताला सुरुवात करणार आहे. तर पहिले मनोगत व्यक्त करणारे आपल्या विहाराच्या उपासिका शिल्पा सोनवणे या येतील व आपले 10 दिवसामध्ये आपण प्रशिक्षण घेतलं त्याच्यामधून काय शिकलो हे आपल्याला सांगतील. सर्वांना जय भीम. जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा, करुणेचा व दुःखमुक्त मुक्तीचा मार्ग दाखवणारे आपले जगद्गुरु जगवंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय महाबौद्ध सभेचे संस्थापक बाबासाहेब आंबेडकर तसेच आपण इतर आदर्श यांच्या आचार विचारांना पंचप्रणाम करते. तसेच इतर उपस्थित असलेले गुरुवर्य, सर्व केंद्रीय शिक्षिका या ताईंना सगळ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सर्वांना जय भीम. जय भीम. या 10 दिवसीय शिबिरात आम्हा सगळ्यांना इतकं अनमोल मार्गदर्शन मिळालेलं आहे आमच्या सगळ्या गुरु ताईंकडून आणि तसेच या 10 दिवसीय शिबिरासाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या आणि आम्हा सर्व उपासिकांना
उपासिकांना मुख्य प्रवाहात घेऊन जाणाऱ्या, अतिशय तळमळीने सर्व नियोजन करणाऱ्या आमच्या लाडक्या सुनीताताई कांबळे ताई यांचे खूप खूप आभार. कारण त्यांचा इतका अनमोल वाटा आहे या शिबिरात, तो सगळ्यांनाच माहिती आहे. खूप कौतुक त्यांचं. या 10 दिवसीय शिबिरामधून आम्हाला अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन, अनमोल अशी माहिती मिळालेली आहे. सिद्धार्थ गौतमापासून त्यांच्या बालपणापासून गौतम बुद्ध, बाबासाहेब यांचे लहानपण, शिक्षण ते संविधान तयार करण्यापर्यंतची माहिती, बेसिक माहिती, माता रमाई यांची माहिती, धम्म अधम्म सद्धम्म, दान पारमिता, 22 प्रतिज्ञा, तसेच बाबासाहेबांनी अत्यंत मोलाचा संदेश आपल्या महिलांना दिला आहे. तो ताईंनी इतका आम्हाला शिकवलेला प्रत्येक विषय घेऊन येणार आहे. आम्हाला लाभलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या आदरणीय सर्वच केंद्रीय शिक्षिका यांना देखील आम्हाला अतिशय सखोलपणे मार्गदर्शन केलं प्रत्येक विषयाचं. या 10 दिवसाच्या शिबिरामुळे आमच्यातील आत्मविश्वास खरंच जागा झाला आहे. इथून पुढे आम्ही धम्माचा प्रचार प्रसार आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्य असेच विरत कार्य चालू राहू आणि तसा पूर्ण मनापासून प्रयत्न करू. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रथम अभिवादन करते आणि पदाधिकारी यांना सविनय जय भीम आणि ते जमलेले उपासक आणि उपासिका यांनाही जय भीम. आमच्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्हाला सर्व स्थायींनी खरंच खूप चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. आम्हाला सर्व काही चांगलं शिकायला मिळालं आहे. जे माहिती नव्हतं ते आम्हाला इथं 10 दिवसाच्या शिबिरामध्ये सर्व काही माहिती झालं आहे. तथागतांचं चारित्र्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चारित्र्य, रमाई, हे असं सर्व ताईंनी समजून आम्हाला सांगितलं आहे. आमच्यामध्ये आता खूप परिवर्तन झालेलं आहे आणि ताईंनी सांगितलं आहे की शिका आणि शिकवा. आम्ही असंच ताईचा करणार आहे. ताई आम्ही नक्की असं करून दाखवणार आहे. आणि या शिबिर राबवण्याचा प्रयत्न सुनीताताई कांबळे यांचा खूप प्रयत्न होता. सुनीताताईमुळे आम्हाला हे शिबिर लाभलेलं आहे. सुनीताताईमुळे हे शिबिर संपन्न झालेलं आहे आणि ह्या विहारामध्ये हे पहिलं शिबिर आहे. आणि इथं एवढे शब्द बोलून मी थांबते. जय भीम, जय संविधान. सर्वांना प्रथम सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभा म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रायवाला साहेब, राष्ट्रीय संरक्षण व महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय सुभाष जोंधळे साहेब, या सर्वांना माझा पंचंग प्रणाम. शिबिराचा पहिला दिवस हे विहारात येतानाच वेगळं वाटत होतं. उपासिका शिबिर आहे एवढंच माहिती होतं. विहारात आल्यावर पाहिलं काही उपासिका साफसफाई करत होत्या, काही जणी बुद्धाच्या मूर्ती सफाई चालू होती. सर्व उपासिकांनी आवरावर चालू केली होती. असं वातावरण जसं जणू काही सणच आहे आपला. नंतर 2च्या दरम्यान केंद्रीय शिक्षिका सुजाताई रोकडे आल्या. त्यांनी त्रिसरण पंचशील तसेच भीमस्तुती भीमस्मरण घेतले. मग आम्हाला रांगेत व्यवस्थित बसण्यास सांगितले, जसे आपण शाळेत बसत होतो तसे. आणि आम्हाला सर्वांना जणू वाटले शाळेतच बसलोय आम्ही आता, असं खरंच वाटायला लागलं. आणि नंतर विषयाला सुरुवात केली. पंचंग प्रणाम, त्रिसरण पंचशील, साधू साधू या सर्वांचा अर्थ ताईंनी नीट समजून सांगितला. जय भीम. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार अभिवादन. तसेच सर्व महामाता यांनाही माझे तिवार अभिवादन. तसेच इथे बसलेले सर्व मान्यवर यांना सर्वांना माझे स्वागत आणि जय भीम सर्वांना. ह्या 10 दिवसात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि 10 दिवसात जेवढे 10 विषय आहेत ते सगळे आम्हाला केंद्र शिक्षकांनी व्यवस्थितरित्या सांगितले आणि खूप छान वाटलं. आणि असं वाटत नाही यातून आम्ही खूप म्हणजे परिवर्तनशील झालो आहोत आणि सगळ्यामध्ये एवढं मैत्रीभाव निर्माण झाला आहे की म्हणजे असं वाटतं की 10 दिवस हे कसे गेले ते कळलेच नाही. आणि माझ्या मते मेन शेवटचा विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन. तर आपण सर्वांनी अंधश्रद्धेवर भार न देता विज्ञानवादी आणि परिवर्तनशील बनले पाहिजे आणि खऱ्या वादाने डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केले पाहिजे, हीच मी इच्छा बाळगते. इथेच मी थांबते. जय भीम, जय नमो बुद्धाय. बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा सविनय जय भीम. आदरणीय ताईंनाही माझा सविनय जय भीम.
खरोखर आतापर्यंत ह्या विहारात असं कधीच शिबिर झालं नव्हतं. इतकं छान असं शिबिर घडवून आणणाऱ्या आमच्या ह्या आदरणीय सुनीताताई, खरंच त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण हे शिबिर करू शकलो. त्यांच्या माध्यमातून एवढ्या महिला एकत्र आल्या आणि शिबिर इतकं छान प्रकारे झालेलं आहे की आपल्याला धम्म काय आहे तर हे फक्त आणि फक्त शिबिरातूनच कळालेलं आहे. जेव्हा आपण शिबिर करू तेव्हाच धम्म खरं कळतो. आपण फक्त विहारात येतो आणि जातो एवढंच, पण जेव्हा शिबिरात आपल्या केंद्रीय शिक्षकांनी, आदरणीय केंद्रीय शिक्षकांनी इतकं छान असं मोलाचं आपल्याला धम्म ज्ञान दिलेलं आहे ना या 10 दिवसामध्ये, तर ते आतापर्यंत आपण कधीच घेतलेलं नव्हतं. आणि सातत्यानं खरंच आपल्या या विहारात शिबिर असे झाले पाहिजे, तेव्हा आपल्या महिला इतक्या सक्षम बनतील आणि खूप खूप धम्म आपला हा पुढे नेतील. तर मला खरंच ह्या सगळ्या शिक्षकांचं इतकं मला धन्यवाद मानायचं आहे की ताई तुम्ही एवढं शिकलात आणि इतकं छान ज्ञान तुमच्याकडे आहे, अनमोल ज्ञान असं हे तुम्ही वाटलेलं आहे आणि या सगळ्या महिलांनी आत्मसात केलेलं आहे. खूप काही शिकलेलं आहे. महिलांना काहीच माहिती नव्हतं, पंचांग प्रणाम कसं करायचं आहे हेही माहिती नव्हतं, पण ताईंनी खूप छान रीतीने ते शिकवलेलं आहे. त्रिशरण पंचशिलापासून तर पंचांग प्रणाम आणि पूर्णच आपल्या गाथा सगळ्या महापुरुषांचा इतिहास आतापर्यंत काहीच माहीत नसलेल्या गोष्टी सगळ्यात ताईंनी सांगून दिलेल्या आहेत. तर सर्वांनी आपल्या विहारात येऊन हे असे शिबिर राबवणं आणि ह्या नक्कीच ताई जशा महिला तशा ह्या विहारातून केंद्रीय शिक्षिका नक्कीच घडणार आहेत. ताई हे तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. खूप छान आणि तन मन धडाने ह्या महिला आपलं धम्मचं ज्ञान आत्मसात करत आहेत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय भारत. सर्व आदर्शांना माझे वंदन आणि इथे बसलेल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. खरं तर धम्म प्रशिक्षण शिबिर काय असतं हे मला खरंच माहिती नव्हतं. मी ग्रॅज्युएशन झालेली आहे, पण मी सुशिक्षित घरातली अडाणी मुलगी आहे. कमी वयामध्ये आई वडिलांनी लवकर लग्न केलं आणि असं नाही की सासरे पण चांगल्या घरचे, पण त्यांनी कधी विहार हे गोष्ट मला कधी कळूच दिली नाही. तर धम्म काय करणार आहे ह्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये खरंच मला कळलं की धम्म आणि धम्मातल्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, ज्या आपले मला खरं सांगायला म्हणजे मला हे माहिती होतं की बाहेरचे देव धर्म हे माहिती होते, कारण माझी सासू सगळ्या गोष्टी घरामध्ये आत्ताही करते. आता पण तिरुपती बालाजीला दरवर्षी जाती, तिचे दानधर्म करते. पण आपल्या याच्यात हो सर खरंच ही गोष्ट खरी आहे. माझे सासरे नाईट तहसीलदार आहेत नांदेडला, पण आमच्या सासूबाईला, आमच्या सासऱ्याला ह्याचं मात्र हे नॉलेज नाही आहे आणि त्यांनी स्वतःही काही घेतलं नाही, स्वतःच्या मुलांनाही काही दिलं नाही, आमच्या सुनांना देखील त्यांनी कधी विहारात जाऊ दिलं नाही. मी जसं माझ्या आईकडे आले का तसं मी विहारात यायला लागले. ॲक्च्युली माझा सर्वात छोटा भाऊ पायलट आहे, ताई कमर्शियल पायलट आहे आणि इथूनही बऱ्याच गोष्टी त्याला बऱ्याच म्हणजे आम्हाला खूप काही आर्थिक मदत इथूनही झालेली आहे आणि नॉलेज इथूनही बऱ्याच गोष्टीत मिळालेली नाही. मी म्हणेल मी खरं सुशिक्षित अडाणी होते. जसं मी विहारात यायला लागले तसे मी तुम्ही जे प्रयोग करून दाखवला काल ते मुलीचं ते नजर लागल्याच्या नंतर ते करायचं, त्या गोष्टीवर मला विश्वास होता. तुम्हाला पण माझा सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध यांना त्रिवाण वंदन करते आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन व त्यांच्या कार्याला वंदन. तसेच आज आपला पहिला महिला उपासिका शिबिरांचा निरोप समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. येथे आलेल्या केंद्रीय शिक्षिका यांना माझा जय भीम आणि तसेच सर्वांना सविनय जय भीम. 10 दिवस कसे निघून गेले ते कळालंच नाही आणि उपासिकांनी पण चांगल्या उत्साहाने सर्वांनीच साथ दिली या कार्यक्रमाला. अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आपला पार पडते असे मी मानते आणि केंद्रीय शिक्षिका अध्यक्ष सुनीताताई रोकडे यांनी आपणाला वंदन, त्रिशरण, पंचशील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र भाग 1 व 2 तसेच सिद्धार्थाचा जन्म व बुद्धांची पवित्र स्थळे आणि 10 पारमिता व संस्थेचे ध्येय आणि संस्थेचे मुख्य 4 विभाग याविषयी अतिशय चांगले मार्गदर्शन दिले आणि सत्कार करायचा आहे. त्या सत्कारासाठी पात्र असणाऱ्या आपल्या विहारात नसतात परंतु आमच्या ग्रुपवर ह्या सातत्याने सक्रिय असतात आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं शासन करती जमात बना, त्या शासन करती जमात त्या दिशेने पुढे पाऊल टाकणाऱ्या आपल्या आदरणीय सुनीताताई चव्हाण
या सध्या महसूल अधिकारी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा आणि त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार सुद्धा घेऊ. आपल्या आदरणीय केंद्रीय शिक्षिका सुनीताताई रोकडे आणि आपल्या तालुकाचे अध्यक्ष सुनील गोरे सर, सुनीताताई चव्हाण यांचा शाल आणि पंचशील आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करतील. तर खूप 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 धन्यवाद ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप धन्यवाद आणि आमच्या घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करते आणि इथे बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सविनय जय भीम आणि सर्व उपासिकांना सविनय जय भीम. आपला आता 10 दिवसाचं उपासिका शिबिर झालेलं आहे. असं हे खूप छान पद्धतीने झालेलं आहे आणि या विहारात हे पहिलंच झालेलं, असं तरी हे पहिलंच शिबिर आहे आणि एवढी खूप छान माहिती मिळाली आपल्याला. आम्हाला खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आमच्या सर्वच केंद्रीय शिक्षकांनी आणि आणि ते खूप लांबून लांबून आलेले आहे. इथे आमच्या जवळपासचे नव्हते, त्यांना मी प्रथमतः आणि जे सर्व उपासिका आलेल्या होत्या ना आमच्या शिबिराला, त्या पण इथल्या काही जवळपासच्या नाही आहे, त्या खूप लांबून आलेल्या आहे आणि दुपारच्या एवढ्या उन्हाच्या सुद्धा ते आलेल्या आहेत आणि आमच्या सुनीताताईंनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त आणि त्यांच्यामुळेच हे सर्व झालेलं आहे. कारण की त्यांनी सर्वांना फोन करून करून इथे बोलवले आहे आणि ज्यांना यायचं तेच आले, ज्यांना धम्माची ओढ लागलेली आहे ते सर्व ऊन ताण न पाहता इथे आलेले आहेत आणि छोट्या मुलांना घेऊन सुद्धा आलेले आहेत. ज्यांचे मोठे मुलं आहेत ते सुद्धा येत नाहीत कारण की ते त्यांना यायचं नसतंय म्हणून ते येत नाहीत. ज्यांना यायचं असतं ते छोटं मुलं घेऊन मुलं घरी सोडून सुद्धा इथे येतात आणि पण आपले काही लोक ज्यांना धम्माची ओढ लागलेली असते तेच इथे येतात, कुठलंही कारण न सांगतात, त्यांना वेळात वेळ काढून येतात ते आणि त्यांना वेळही मिळतो. आणि माझं सांगायचं म्हणजे माझे कम्प्युटर क्लासेस चालू होते आणि मला यायचं होतं. ताई मला फोन करतात की तू ये, काहीही करून ये. मी म्हटलं मला येता नाही येणार, माझे क्लास चालू आहे. ताई म्हटलं तू क्लासला सकाळी जा आणि दुपारी इथे ये. मी पण तसंच ठरवलं, पण काय झालं माहिती नाही की माझे 10 दिवस क्लासच बंद झाले. माझे क्लास आता 1 तारखेपासून चालू होणार आहे. असं इथे येण्याची जर इच्छा असली ना, आपल्यासमोर कुठलीही कामं असले तर ते पुढे ढकलतात किंवा आपल्याला येण्याची वेळ मिळतो, मार्गदर्शन होते. आणि आमच्या सर्वच केंद्रीय शिक्षकांनी खूप असं मोलाचं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि त्याच्यातून आम्हाला खूप काही मिळालेलं आहे आणि हे कार्य आम्ही असं सतत पुढे करत राहू. एवढंच बोलते आणि इथे थांबते. शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन व त्यांच्या कार्याला वंदन. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना सविनय जय. तसेच उपासिका आणि उपासिका यांना पण माझा जय. 10 दिवसात आम्हाला काय काय शिकवलं हे तर वर्णन करता येण्यासारखं नाही आहे, पण धम्म म्हणजे काय असतो, की आपण इथं आलं काय शिकायला मिळतं हे बरंच सारं सांगितलं. आणि अंधश्रद्धा, श्रद्धा किंवा आपण मूर्तीला वंदन कसं करायचं कसं नाही, ज्या गोष्टी म्हणजे मला माहिती नव्हत्या तर सर्व शिकवल्या आणि तसं तर शिक्षिका सर्व छानच शिकवत होत्या. तसं तर त्यांचे आभार. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच इथं सगळे जमलेले उपासक उपासिका यांना माझा जय भीम. तसेच केंद्रीय शिक्षिका यांना माझा पंचांग प्रणाम, जय भीम. मला पहिल्यापासूनच गम माहिती आहे, पण मी शिबिराला 2 माझे शिबिर झालेले आहेत गावाकडं, पण मी आता इथं आल्याच्यानंतर डबल इथं शिबिराला आले. माझं 3रं शिबिर आहे, पण मला खूप चांगलं वाटलं आणि मला इथं बोलता येत नव्हतं, पण मी इथं येऊन बोलले, मला धडधड व्हायले. जय भीम. दिवसाचं शिबिर मी शाळेत सुद्धा जातो. तर शिबिराला रोज बोला बोला. सर्वांना आदर्शाला वंदन. सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. आपलं सर्वांचं खूप खूप आभार. सुनीताचं खूप खूप आभार.
महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी तिवार वंदन करते. माता रमाई, माता भीमाई, सर्व मान्यवरांना तिवार वंदन करते. मान्यवर व्यासपीठ सर्वांना जय भीम. थोडंसं सांगते. 10 दिवस झाले शिबिरामध्ये. 10 दिवस कसे झाले गेले ते काही सुद्धा कळलं नाही. इतकं ताईंनी छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या मनातलं ज्या त्या शिकल्या ते सर्व मनातलं काढून सर्व ह्या ताईंना दिलेलं आहे. त्या ताईंनी ते सर्व आत्मसात करायचे, स्वतः आत्मसात करून दुसऱ्यांना सांगायचे. जेवढे शिबिर झाले तेवढ्या शिबिरातली ही आपल्या सर्वात लहान उपासिका आहे. तर तिचं खूप खूप अभिनंदन. अभिलाषा, तू तुझ्या 2 शब्द व्यक्त कर. सर्व आदर्शांना वंदन आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माझा जय भीम. सर्व इथे उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना माझा सविनय जय भीम. या 10 दिवसाच्या शिबिरात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. खूप छान. हे माझं पहिलं शिबिर आहे. त्याचे वर्णन मी करूच शकत नाही. या शिबिरामध्ये जो आपला इतिहास आहे बौद्ध धम्माबद्दल मला खरं तर खूप काही शिकायला मिळाले. धम्म म्हणजे काय हे ताईंनी खूप छान सांगितले आम्हाला. तो भगवान बुद्धांचे चरित्र किंवा बाबासाहेब यांचे चरित्र, माता रमाई यांचे चरित्र खूप काही शिकायला मिळाले. सण, आपले मंगल, आपले दिन असे खूप काही शिकायला मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था त्याच्याबद्दल त्याचं महत्त्व मला खूप काही छान शिकायला मिळाले. त्यामध्ये मला अंधश्रद्धा, बंधुगिरी हे खूप आवडले. त्यांनी खूप छान सांगितले श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय. तसेच सर्व आदर्शांना माझे वंदन. तसेच इथे बसलेल्या व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांना माझी सविनय जय भीम. तसेच खाली बसलेल्या उपासक उपासिकांना माझा जय भीम. खरं तर 10 दिवसामध्ये खूप छान आम्हाला शिकायला भेटलं आणि ते सुनीताताई यांच्यामुळे भेटलं. कारण ते मला सतत फोन करायच्या की तू कर खूप छान तुला वाटेल. आणि मला विहारापासून खूपच लाभ होते मी. कारण माझं विहारापासून म्हणजे जास्ती जायचंच नाही विहारामध्ये. मग माझे मिस्टर यायचे, मग त्यांनी यायचे सांगायचे वगैरे. मग थोडासा तेवढं काही आवडत घेतलंच नव्हतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट. पण तसं ताईने सांगितल्या, ग्रुप जॉईन केला त्यांनी मला आणि सांगितलं की तू कर खूप छान वाटेल. आणि जसं आपण इथं शिबिरामध्ये सांगितलं आहे ताईंनी ते पण आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पण घरी पण तसंच वर्तणूक केली पाहिजे. आणि खरंच खूप छान प्रकारे आणि मला रोज आवर्जून यावंसं वाटायचं कारण माझं बाळाची तब्येत पण खूप खराब होती. 3 दिवस मी आलेच नाही. मग ताईनं म्हटलं की तुझ्या बाळाला दुसऱ्या दिवशी खूप चांगला फरक पडेल. आणि खरंच पडला दुसऱ्या दिवशी खरंच. आणि खरंच ताईचे खूप कौतुक आहेत. खूप चांगले ताई आहेत आणि एवढं छान आणि अगदी तळमळीनं सांगतात की कर तू आणि नाही का. आणि खूपच धन्यवाद ताई. एवढे बोलून सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचम प्रणाम. आणि व्यासपीठावर बसले यांना माझं सविनय जय भीम. आणि उपासिका यांना माझं जय भीम. सर आता सगळ्यांनी सर्व काही सांगितले उपासिकांना. त्याच्या 10 दिवसाचं काही सांगण्यासारखं राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे मी काय सांगते किंवा एक स्त्री शिकली तर त्याच्यापासून पूर्ण घर शिकतं आणि घर पूर्ण शिकलं तर समाज शिकतो. एवढंच म्हणजे माझं म्हणणं आहे. आणि आता 40 बायका होत्या आपल्यामध्ये, 30, 40, 35 बायका होत्या. तर त्यांनी जर प्रत्येक एका घरामध्ये जर एक स्त्री म्हणजे उपासिका तयार केली तर आपली म्हणजे संख्या वाढत राहिली. आणि संख्या वाढली तर आपला बौद्ध धर्म प्रसार होईल बौद्ध धर्माचा. आणि बाकी प्रसार झाला तर आपला बौद्ध धर्म वाढतच राहील. आणि 10 दिवसामध्ये खूप माझ्या म्हणजे मी पण शिकले. तर आमच्या जे पण बुद्ध विहारावर पण घेतलं होतं पण तिथं थोडा धम्म शिकले होते. आणि आता इथं 10 दिवसात आल्याच्या नंतर म्हणजे मला सर्व काही समजायला लागलं की म्हणजे धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय. आता खेड्याला काय म्हणतात धर्म म्हणजे जात फक्त महार एवढंच ओळखून होतात. पण आता इथून पुढे काय धम्म म्हणजे काय, गौतम बुद्धांनी काय सांगितलं, आंबेडकरांनी बाबासाहेबांनी काय सांगितलं, एवढं म्हणजे पूर्ण आता रमाबाईंचा त्याग, बाबासाहेबांचा त्याग ते आपल्याला काय सांगून गेले हे जर आपण सगळं उपासिकांनी आणि उपासिकांनी जर शिकले तरी आपला समाज मोठा होत राहील. एवढंच माझी सर्वांना जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.
खरंच आहे हे सुनीताताईंमुळेच आपलं हे उपासिका शिबिर झालेलं आहे. खरंच ताई तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आज आपल्या सर्व उपासिकांना धम्म समजलाय आणि खूपच परिवर्तन होणार आहे महिलांमध्ये. आता इथून गेल्यानंतर घरातले सगळे सप्रम वंदे करते आणि व्यासपीठावर असलेले सर्व शिक्षिका आणि सर्व शिक्षक यांना मी पण वंदन करते आणि सप्रम जय भीम. तसं सर्वांना सप्रम जय भीम. काय झालं आहे आम्ही म्हणजे मी तर खूप दिवस आली नाही, 5-6 दिवस आली असणार आहे. कारण आम्हाला जसा जसा वेळ मिळत होता तशी मी येत गेले. पण जे आम्हाला जे मॅडमनी सांगितले, आम्हाला जे शिक्षण दिले, जसं आता शाळेत आपण जातो तर शिक्षण घेतल्याशिवाय आपण बाहेर किती अभ्यास केला तरी आपल्याला काही येत नाही. पण जेव्हा आपल्याला कोणी शिकवत आहे तेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान बरंचसं प्राप्त होतं आणि असंच झालं आहे आमच्यासाठी. तर धम्म अधम्म सधम्म हे मला याचा काही गंध नव्हता, तरी पण सांगितलं मॅडमनी तर आम्हाला सगळं म्हणजे थोडंफार तरी कळलं, नाही जास्त कळलं असेल पण थोडंफार तरी कळलं. पंचशील आहे, अष्टशील आहे, परत पांचंग प्राणाम आहे, हे सगळं म्हणजे थोडं थोडं तरी कळलं. घरी बसून असतो तर आम्हाला काही कळलं नसतं. आम्ही म्हटलं असतं आमची ड्युटी आहे तर आम्ही काही येत नाही, पण तेवढे सांभाळून आम्ही येत गेलो आणि थोडी का होईना 2 तासाची 3 तासाची हजेरी लावत गेलो. पण त्याच्यातून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. म्हणजे आता घरी सांगू शकतो की पंचशील म्हणजे काय, आचरण कसं ठेवावं, सत्य कसं बोलावं, प्राणी मात्रावर दया कशी करावी, म्हणजे हे सगळं असं ऐकत होतं, वाचतही होतो. पण जेव्हा सांगितलं ना तेव्हा आता एवढं आत्मसात झालं की असं दुसऱ्यासोबत वागताना म्हणा किंवा काही करताना थोडा विचार येईल की कसं वागायचं, म्हणजे खोटं बोलायचं की नाही बोलायचं, सत्य वागायचं की नाही वागायचं, की एखाद्याला मारायचं की नाही मारायचं, की दुसऱ्याला आता समोर आपल्या समोर आलं. त्रिवार वंदन करते, पदाधिकाऱ्यांना जय भीम व इथं जमलेल्या माझ्या सर्व उपासक भगिनींना मी जय भीम करते. आपण बाहेर ज्यावेळेस समाजामध्ये जातो तर आपण काही गाड्या वगैरे बघितल्या असतील. मी मागच्या वेळी सांगितला होता, तो श्लोक हा सांगितला होता की धर्मो रक्षिती रक्षिता. आता आपल्याला तथागतांनी आधीच सांगितलेलं आहे धम्मो, आपला शब्द आहे धम्मो रक्षती रक्षिता, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो, म्हणजे आपल्यामध्ये जो धम्माचे पालन करतो, धम्म त्याचं रक्षण करतो. आणि ते कसं करतो ते काही सगळं तुमच्यामुळे कळालेलं आहे आम्हाला की नक्की काय, कसं आपण कसं वागलं पाहिजे, समाजात कसं वावरलं पाहिजे, आपल्या घरामध्ये कसं वावरलं पाहिजे हे आम्हाला इथून कळलं. आता योग्य स्रोतातून तुम्ही आम्हाला माहिती दिली, याच्याबद्दल तुमचं खूप वंदन. सर्व शिक्षिकांचं मी खूप वंदन करते की त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला समजवलं. अगदी पंचांग प्रणाम कसा करायचा ते पूर्ण त्यांनी पंचशील परत अष्टशील जे काही आहे अति योग्य पद्धतीने सांगितलं. सर्व चरित्र म्हणजे आंबेडकर बाबासाहेबांचे चरित्र, तसेच रमाबाईंचं असेल, बुद्ध चरित्र, हे खूप छान पद्धतीने सांगितलं. उत्साहाने आम्ही इथे येऊन ऐकलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचेही आभार. आणि एवढे बोलून मी थांबते. जय भीम. शिक्षकांना माझा सविनय जय भीम. मी माझे 2 शब्द थोडक्यात मांडणार आहे. आता त्रिशरण पंचशील आपल्याला हे माहिती होतं, पण त्याचा पूर्ण अर्थ कोणाला माहिती होता किंवा नव्हता, हे सर्व आपल्या ताई डॉक्टरताईंनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे आणि आपण त्याचं चांगलं पालन केलं पाहिजे. तसेच बुद्धाचे चरित्र आणि हे पण त्यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत कशा पद्धतीने सांगितलं ते पण आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तसंच बुद्धपूजा कशी केली पाहिजे, बुद्धपूजा कोणाला म्हणजे जमत होती का नाही ते पण आपण त्यांच्या शिबिरामधून आपण शिकलो. आणि रमाईचं सुरुवातीला नाव रामी, नंतर रमा, तिसऱ्यांदा रामू नाव कसं पडलं, तसेच चौथ्यांदा त्यांचं रमाई नाव कसं झालं हे पण आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. आता 4 आर्य सत्य आहेत बुद्धांचे, दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध, तसेच दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, हे पण आपण 4 आर्य सत्यामधून समजून घेतलेलं आहे. प्रणाम आणि कोटी कोटी प्रणाम. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे शिक्षिका यांनासुद्धा सविनय जय भीम आणि माझे उपासक उपासिकांनासुद्धा सविनय जय भीम. तर आता 10 दिवसाचा आपला उपासिका धम्मशिबिर होतं. त्या धम्मशिबिरामध्ये आपल्याला घरी बसून काही म्हणजे घरी बसून जे काही माहिती करतो आपण ते काय आपल्या व्यवसायाची ह्याची त्याची वगैरे माहिती करत असतो. पण इथं आल्याच्यानंतर आपण धम्म काय असते, अधम्म काय असते, सधम्म काय असते, बुद्धचरित्र काय असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हणजे कसं जगायला शिकवलं, काय शिकवलं, हे सगळं आपण इथं 10 दिवसामध्ये शिकलो. आणि ज्या आपल्या शिक्षिका होत्या ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान भाषेमध्ये सांगितलं. आणि इथं आल्याच्यानंतर आम्हाला तर आम्ही 10 दिवस 10 दिवसाचं उपासिका शिबिर घेतलं तर आम्हाला असं वाटते की अजून भरपूर दिवस आम्हाला 10 दिवस असं कमी वाटते. म्हणजे आपलं जेवढा जे धम्म आहे ते असं वाटते की खूप सारं आहे, खूप शिकण्यासारखं आहे, आपण शिकलो पाहिजे.
आम्हाला 10 दिवस खूप कमी वाटलेत. आम्हाला असं वाटले महिनाभर आमचं प्रशिक्षण पाहिजे होतं. तसं एक ओढ लागली होती विहारामध्ये यायची, वेळेची. चला आता वेळ झाली आपल्या शिबिराची, आपलं विहारात गेलं पाहिजे त्या आणि अजून काही शिकलो पाहिजे आपण. त्यांच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, रमाईचं होतं, जे मार्गदर्शन होतं ते आपल्याला इथं येऊन शिकायला मिळलं. मला तर काहीच माहीत नव्हतं. मला जेवढं 10 दिवसात कळलं ते मला एवढे 32व्या वर्षी मला अजून काही माहीत नव्हतं. इथं 10 दिवसामध्ये एवढं मला कळालं. आणि ते सुद्धा आपल्या शिक्षकांनी खूप छान भाषेमध्ये विचारांना आणि कार्यांना त्रिवार वंदन. सर्व पदाधिकाऱ्यांना जय भीम आणि इथे बसलेल्या माझ्या उपासक उपासिकांना पण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आतापर्यंत आपण 10 दिवसामध्ये उपासिका शिबिर खूप छानरित्या पार केलेलं आहे. तर त्यांनी जे काही आपल्याला शिकवलं आहे आपल्या केंद्रीय शिक्षिका मॅडमनी, तर ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि त्याप्रमाणे आपले आचरण ठेवावे. तरच आपण त्या प्रकारे बुद्ध धम्माचे अनुयायी ठरू आणि धम्म आणि प्रचार आपल्याकडून घडू शकतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना जय भीम. बाबासाहेबांना वंदन करते. सगळ्या मान्यवरांना वंदन करते मी. आणि मी खूप म्हणजे असे शिकले नाही, पण माझ्या मनामध्ये खूप माझं मन भरून येतं आहे. मला बोलण्याची खूप आवड आहे. शिकायची तर खूप पहिल्यापासून आवड आहे, पण घरची थोडीशी परिस्थिती बेकार होती. लहानपणापासून आईवडिलाचं बी गरिबी परिस्थितीमध्ये नवऱ्याचे पण थोडे मला हे नाही लागले. काय आपले संस्कार म्हणा, आपलं साथ हे काहीच असं हे झालं नाही. संसारात आल्यास लहान वय असताना मुलं झाल्याच्या नंतर संसारामध्ये सगळं लहानाचे मोठे मला स्वतः एकटीलाच करावं लागले मुलांचा सांभाळ. त्यासाठी मला धम्माची खूप लहानपणापासून वड होती. पण आता थोडे लेकरं मोठे झाले म्हणून माझं असं म्हणणं झालं की आता मी बौद्ध धर्मामध्ये जाणार, मी बौद्ध होणार. माझी ही अपेक्षा आहे आणि इथून पुढे पण मी हीच अपेक्षा ठेवते. सगळ्यांना जय भीम करते.